रील स्टार प्रथमेश कदमच्या आईनं शेअर केला भावुक व्हिडिओ। सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचं दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी दुर्दैवी निधन झालं। प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांचे मायलेकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर विशेष चर्चेत होते। त्यांच्या व्हिडिओंना नेटकरांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत होती। प्रथमेश कदमच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं, त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी प्रथमेशवर आली। प्रथमेश कदम, त्याची आई प्रज्ञा कदम आणि बहीण प्रतीक्षा कदम असा त्यांचा छोटा परिवार होता। निधनाआधी अनेक दिवसांपासून प्रथमेश आजारी होता, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती। 26 जानेवारी 2026 रोजी अचानक प्रथमेश कदम याच्या निधनाची बातमी समोर आली। प्रथमेश कदम याच्या अचानक जाण्याने सोशल मीडिया विश्वाससह त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली। मात्र प्रथमेश कदम याचं निधन नेमकं कशामुळे झालं याविषयी ठोस माहिती कोणालाच कळाली नाही। मात्र अशा प्रसंगाचा फायदा घेत अनेकांनी सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवायला सुरू केले। अनेकांनी कमेंट करून प्रथमेशनं टोकाचं पाऊल उचललं अशाही प्रतिक्रिया दिल्या। याबाबत प्रथमेशचा मित्र तन्मयने प्रथमेश सोबतचा व्हिडिओ शेअर करत, आजारपणात आपण तिथे उपस्थित किंवा सोबत नव्हतो, अशांनी चुकीच्या अफवा पसरवून त्याच्या घरातील लोकांना मानसिक त्रास देऊ नका। प्रथमेशचं निधन टायफॉइड आणि रक्तामधील कावीळ या दीर्घ आजाराने झालं असं त्याने सांगितलं। तरीही अफवा सुरूच राहिल्या। आधिपती आणि आता मुलगा हरपल्याने प्रथमेशच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील रील स्टार प्रथमेशच्या आईने शेअर केला भावुक व्हिडिओ। अत्यंत भावुक व्हिडिओ शेअर करत प्रथमेश सोबत काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे, पाहूयात। नमस्कार, मी प्रज्ञा प्रकाश कदम, प्रथमेशची मम्मी। इंस्टावर आम्ही दोघं जण प्रतिभावने ओळखले जात होतो। काही दिवसापासून मला खूप त्रास होत होता। अशा व्हिडिओ येत होत्या, प्रथमेशने आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं, प्रथमेशला ते झालं। असं काही झालं नव्हतं त्याला। खरं कारण त्याचं एकच होतं, त्याच्या ब्लड मध्ये रक्ताची कावी मिसळली होती। ती कावी म्हणजे सफेद कावी असते, ती कोणालाही कळत नाही। डॉक्टरनी मला गॅरंटी दिली होती। जेव्हा मी त्याला ऍडमिट केलं, डॉक्टर बोलले 2-3 दिवसात कव्हर होईल। तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, पण कावेरी घात केला माझ्या मुलाचा। डॉक्टरना पण नाही कळलंय, शेवटच्या क्षणी डॉक्टरना कळतंय की त्याच्या रक्तामध्ये वाईट कावी झाली। डॉक्टर पण बोलले की आपण बघूया किती आहे त्याच्या शरीरामध्ये। पूर्ण शरीरभर त्याच्या ती रक्ताची कावी मिसळली होती। जेव्हा डॉक्टर मला बोलले की आता तुम्ही देवाला प्रार्थना करा, तेव्हा मी खचून गेली। म्हणलं आता काय गॅरंटी नाहीये माझ्या मुलाची। ती कावी पूर्ण रक्तामध्ये मिसळली की माणूस शेवटी एंडच होतं, आणि तेच झालं। 26 जानेवारीला सकाळी प्रथमेशने जगाचा निरोप घेतला। खूप त्रास झाला मला, खूप सगळ्यांना, आमच्या जेवढे त्याचे चाहते त्यांना खूप त्रास झाला। तर मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की कोणतीही खोटी अफवा पसरू नका, कोणीही काय बोले त्याच्यावर लक्ष ठेवू नका, आणि प्लीज मला आणि माझ्या मुलीला मेसेज करून तुम्ही विचारू नका की काय झालं, कसं झालं ते। म्हणून व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की तुमचा जे गैरसमज होता तो मी आता दूर केलाय। तर प्रथमेशचं फक्त रक्तातल्या कावीमुळे त्याचं निधन झालंय, बाकी कोणताही त्याला काही नव्हतं।